होतास तू तिकडे? क्षमा करा माते, पण मला वाटलं त्या असुराच्या दरबारात आपल्याला काहीतरी माहिती मिळेल. तू जीवावर उदार होऊन हे पाऊल उचललंस. चुकून त्यांनी तुला ओळखलं असतं तर किती मोठा अनर्थ घडला असता. आपला प्रिय गण कुठलीही कल्पना नसताना असुरांमध्ये आहे हे समजताच मनाची घालमेल होणार नाही का? माझ्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी यावं. माते, यापुढे असं होणार नाही. तुझ्यासाठी आम्ही भोजनाची तयारी केली आहे. जा आणि आता नीट पोटभर जेव, त्याशिवाय आम्हाला बरं वाटणार नाही. आता आपल्याला सावध राहायला हवं. नंदीने सांगितल्याप्रमाणे असुरांनी सुरुवात केली. आपण प्रत्युत्तर देण्यासाठी तयार राहायला हवं.